साखर माणसाची जीवनावश्यक गरज आहे. वेळेला जसा चहा लागतो तशी साखरही लागते. पण मागच्या काही दिवसांपासून साखरेचे भाव चांगलेच कडाडले. काही दिवसांपूर्वी 50 रुपयांच्या आसपास असलेली साखर अनेक बाजारात 60, 65 आणि काही ठिकाणी तर 70 रुपयांच्या पुढे गेली. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, साखरेचा भाव 100 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो का, ही भीती व्यक्त होऊ लागली आहे. पण साखरेच्या दरामध्ये एवढी अचानक वाढ झाली तरी त्यामागचं खरं कारण काय? इथेनॉल, ऊसाचे कमी उत्पादन, साखरेचा तुटवडा की व्यापारी आणि कारखानदारांची साठेबाजी? या प्रश्नांसह साखर 100 गाठणार का, याचं उत्तर शोधूया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी, आपण बघताय बोलबिंदास. भारत हा ब्राझील नंतरनं जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश. देशात सुमारे 700 साखर कारखाने आहेत. लाखो शेतकरी ऊस पिकवतात आणि कोट्यावधी ग्राहकांच्या रोजच्या जीवनाशी असलेली साखरेचा थेट संबंध आहे. म्हणूनच साखरेच्या दरात झालेली वाढ ही केवळ एक वस्तूची महागाई नाही, की ही शेतकरी, कारखानदार, व्यापारी, सरकार आणि सर्वसामान्य ग्राहक सगळ्यांनाच प्रभावित करणारी साखळी. यंदाच्या दरवाढी मागचं पहिलं मोठं कारण अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन. सरकारच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला 2025-26 हंगामासाठी देशात सुमारे 343 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात उत्पादनाचा अंदाज आता सुमारे 306 लाख टनांपर्यंत आलाय. म्हणजे जवळपास 37 लाख टनांची तफावत आहे. अतिवृष्टी, पाणी साचणं, ऊसावर आलेले रेड डॉट्स आणि टॉप बोरर यांसारखे रोग याचा ऊसाच्या उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी ऊसाचे उत्पादन कमी, साखरेचा उतारा कमी आणि बाजारातील उपलब्धता घटली. पण या सगळ्या चर्चेत एक मुद्दा सातत्याने पुढे येतो, तो म्हणजे इथेनॉल. साखर इथेनॉलकडे वळवल्यामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला का? केंद्र सरकारचं उत्तर आहे नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार इथेनॉलसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचा वाटा 2022-23 मधील सुमारे 12% 2025-26 मध्ये सुमारे 9% आलाय. म्हणजेच सरकारच्या मते सध्याच्या दरवाढीचं थेट कारण इथेनॉल नाही. मग प्रश्न उरतो, साखरेचा भाव वाढतोय तरी का? याचं दुसरं कारण म्हणजे सणासुदीतील वाढती मागणी. ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण येतात. मिठाई, पेय, बेकरी, खाद्यपदार्थ आणि घरगुती वापरासाठी साखरेची मागणी वाढते. म्हणजेच एकीकडे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी, दुसरीकडे मागणीत वाढ आणि त्यात जागतिक बाजारातही साखरेच्या पुरवठ्याबाबत चिंता. या सगळ्याचा परिणाम दरावर होतोय. सरकारच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर 30 जूनला $474 प्रति टन होता. 20 ऑगस्टला तो $552 पर्यंत पोहोचला. म्हणजे 2 महिन्यांपेक्षा कमी काळात 16% अधिक वाढ. पण या सगळ्यांपेक्षा गंभीर आरोप साठेबाजीचा. सरकारने काही व्यापारी आणि उद्योगातील घटकांकडून साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधले. याच पार्श्वभूमीवर सरकारने व्यापाऱ्यांसाठी 400 टनांची साठा मर्यादित लागू केला होता. 1 सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांनाही 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. सरकारी पथके साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष साठ्याची तपासणी करणार आहेत. याच मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात कृत्रिम दरवाढ करून मोठ्या प्रमाणावर काळा बाजार केला जात असल्याचा संशय. कारखानदारांकडे साखरेचा पुरेसा साठा असतानाही साखर विकली गेली, आमच्याकडे साठा नाही असा दावा केला जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. त्यांनी कारखान्यांच्या गोदामांची अचानक तपासणी करण्याची आणि बाजारात वाहतूक होणाऱ्या साखरेच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूला सरकारने या दरवाढीवर उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतलाय. 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी देण्यात आली. जवळपास 10 वर्षांनंतरनं भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर साखर आयातीचा निर्णय घेतलाय. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, बाजारात साखरेचा पुरवठा वाढवायचा आणि वाढत्या किमतीवर नियंत्रण आणायचं. पण खरी अडचण इथंच आहे. सरकारने आयातीला परवानगी दिली म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आयात केलेली साखर बाजारात येणार नाही. जहाज, बंदर, वाहतूक प्रक्रिया आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. मात्र काही तज्ज्ञांच्या मते
बंदराजवळ रिफायनरी असलेल्या आयातदारांकडून काही प्रमाणात साखर तुलनेने लवकर बाजारात आणता येऊ शकते. म्हणूनच साखर बाजारात कधी पोहोचेल हा पुढील काही आठवड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच तोपर्यंत काय हा कळीचा मुद्दा आहे. जर बाजारातील पुरवठा घटला, सणासुदीची मागणी वाढली आणि साठेबाजीला आळा बसला नाही तर साखरेच्या दरावर आणखी दबाव येऊ शकतो. म्हणूनच 70 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंतचा दर गाठण्याची भीती व्यक्त केली जाते. तसे झाले तर साखर खऱ्या अर्थानं कडू होणार. सरकारच्या हस्तक्षेपामुळे, आयात झाल्यामुळे आणि नव्या गाळप हंगामात उत्पादन वाढल्यामुळे दर पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे. म्हणून साखरेच्या या संपूर्ण खेळीत 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिला, देशात प्रत्यक्षात किती साखर उपलब्ध आहे. दुसरं, कारखाने आणि व्यापारी किती साखर बाजारात सोडतात. तिसरा, आयात केलेली 10 लाख टन साखर प्रत्यक्ष बाजारात किती लवकर पोहोचते. कारण साखर महागली तर फक्त चहाचा खर्च वाढत नाही, मिठाईपासून बिस्किटांपर्यंत, शीतपेयांपासून बेकरी उत्पादनांपर्यंत अनेक वस्तूंच्या किमतींवर त्याचा परिणाम होतो. आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्यालाही त्याच्या ऊसाला योग्य भाव मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. साखरेचा गोडवा टिकवायचा असेल तर ग्राहकांच्या खिशाला भार पडता कामा नये आणि शेतकऱ्याच्याही हक्काच्या पैसा अडता कामा नये. साखरेच्या दरवाढीचं खरं उत्तर इथेनॉल आहे की कमी उत्पादन, की बाजारात कुठेतरी साठेबाजीचा गोड मुखवटा घालून काळा बाजार सुरू आहे. याचं उत्तर सरकारच्या तपासातून आणि बाजारातील प्रत्यक्ष साठ्याच्या पारदर्शक आकडेवारीतून समोर येईल. तोपर्यंत मात्र सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, साखरेचा भाव 100 रुपयांपर्यंत जाणार का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.